नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि कोण जिंकलं कोण हरलं याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय असं म्हणायला हरकत नाहीये. पण कालच्या लोकसभा दिवसानंतर आज एक मोठा दिवस आहे जो संपूर्ण जगासाठी म्हणा, देशासाठी म्हणा, कोणासाठी तो खूप मोठा दिवस आहे. तो म्हणजे जागतिक पर्यावरण दिवस. सर, या जागतिक पर्यावरण दिवसावरती बोलणं खूप खूप गरजेचं आहे. त्याला कारण असं की सध्या आपण आजूबाजूला बघतोय की सिमेंटचं जंगल मोठ्या प्रमाणात, सिमेंट कॉन्क्रिटीकरण आणि त्याचं जंगल खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणे वाढलंय की झाडं लावायला जागा नाहीये, पण घरामध्ये शो पीस म्हणून झाडं आजकाल आणली जातात आणि त्यातून येणाऱ्या पिढीला काय संदेश जाणार आहे माहित नाही. या सगळ्यावरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुमितजी शिंदे. सर, तुमचं मुंबई आउटलुक मध्ये स्वागत आहे. सर, मी तुम्ही जेव्हा गेस्ट म्हणून ह्या विषयासाठी आलात तेव्हा माझ्या डोक्यामध्ये प्रश्न निर्माण झाले की तुम्ही समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करता, इतर समाजोपयोगी काम करता, तुमचं स्वतःचं चाइल्ड रिहॅब सेंटर आहे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, ह्या इतक्या बिझी ऍक्टिव्हिटी चालू असताना तुमच्या डोक्यामध्ये हा नैसर्गिक निसर्गासाठी काहीतरी आपण देणं लागतो, हा कल कुठून आला तो माझा मुळात प्रश्न आहे. पण त्याआधी थेट असं होतं की तुम्हाला ही पर्यावरणाबद्दल ज्या आता समस्या निर्माण होत आहेत मोठमोठ्या, ह्या तुम्ही त्यांच्याकडे कशा पद्धतीने बघताय? आपण काम दोन पद्धतीने करतो. एक आहे आपण आपली रोजचं म्हणजे ब्रेड अँड बटर कमवण्यासाठी म्हणा, आणि दुसरं आहे की आपल्याला जे आवडतं ते करण्यासाठी म्हणा. ओके, माझं रिहॅबिलिटेशन जे फील्ड आहे ती डेफिनेटली मला ते काम करायला आवडतं सुद्धा, आणि दॅट इज माय ब्रेड अँड बटर सुद्धा. बट लहानपणापासून एक हॉबी होती. मी माझ्या आईवडिलांकडून ही हॉबी माझ्यापर्यंत आली की त्यांना झाडं लावणे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे सांगण्याचं असं आहे की अ, कुठे आम्ही बाहेर गेलो की कुठे कुठे झाड आवडलं की मग त्याची फांदी कट करून घेणे, मग ते घरी लावणे आणि मग ते वाढवणे. लहानपणी झाडं लावण्यासाठी जागा नसायची, ते मी बघितलं आणि मी एक स्वप्न ठेवलं की आपण एक आई वडिलांना झाडं लावण्यासाठी एक जागा घेऊन द्यायला पाहिजे. तर मी गेल्या 6 वर्षापूर्वी मी त्यांना एक जागा घेऊन दिली. म्हटलं तुम्हाला जी काही झाडं लावायची ती लावा. पण आता ते सुद्धा भरलेलं आहे. आणि आता इफ यू सी ग्लोबल वॉर्मिंग अँड ऑल, तर मला मला असं वाटलं की मला आणि माझ्या टीमला आणि डेफिनेटली माझ्या फॅमिलीला असं वाटलं की वाय नॉट टू टेक दिस नॉलेज, टू टेक दिस हॉबी टू द नेक्स्ट लेवल. आणि हे आम्ही गेल्या 10 वर्षापासून आपल्या CRC मध्ये एन्व्हायरमेंट डेला म्हणा किंवा मुलांच्या ऍक्टिव्हिटीज म्हणून आम्ही प्लांटेशन करतोच. मग याची सुरुवात जर तुम्ही केलात, पण तरी पण उपाययोजना होणं गरजेचं. म्हणजे डोक्यामध्ये ड्रीम सगळ्यांचे असतं की मला पण झाड लावायचंय, माझी पण फणसाची वगैरे झाडं असली पाहिजेत. पण ते स्वतः मातीमध्ये हात घालून त्या झाडाची निगा राखणं, याची सुरुवात कशी आणि कुठून केलं? म्हणजे आता बऱ्याच, म्हणजे असं नाही की आता पण सुरुवात करतोय. बऱ्याच वर्षांपासून मी म्हणजे फार्म हाऊसच्या आजूबाजूला म्हणा किंवा आजूबाजूला जे जंगल आहे तिथे आम्ही लावतोच आहोत, करतोच आहोत. पण आता नाव वी आर गोइंग टू क्रिएट ॲट अ मेगा लेवल आपण ही ॲक्टिव्हिटी करणार आहोत, ज्यामध्ये नुसतं झाडं लावणं महत्त्वाचं नाही आहे. बऱ्याचदा पर्यावरण दिवस आहे म्हणून फोटो काढण्यासाठी म्हणा किंवा ते झाडं लावायची आणि मग फोटो काढायचे, 10 फोटो काढायचे. बऱ्याचशा संस्था आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण नंतर त्या झाडांचं काय होतं, नंतर त्यांची निगा राखायची कशी किंवा काय आहे याकडे कोणी लक्ष देत नाही. ओके, तर माझा असा उपक्रम आहे की जी झाडं आहेत ऑलरेडी आणि जिथे जिथे माळरान किंवा असं काही कोरड्या, म्हणजे जिथे जिथे खाली मोकळ्या जागा जी दिसत आहेत, ओके, तिथे जी झाडं अस्तित्वात आहेत त्यांना जगवणं आणि नवीन झाडं लावून त्यांना नंतर जेव्हा जानेवारी फेब्रुवारी नंतर जेव्हा थोडंसं पाणी कमी व्हायला लागतं तर त्यांना टँकरच्या मार्फत किंवा त्यांना अशी एक पाण्याची आणि किंवा त्यांना जगवण्याची उपाययोजना करणं, हा ह्या मागचा मूळ हेतू आहे. आता मग याच्यामध्ये तुम्ही लोकांना कसं सहभागी करून घेतलं? सांगतो ना, मी जेव्हापासून ही गोष्ट लोकांना सांगतोय, मी आय हॅव ओपनली स्टार्टेड एक्सप्रेसिंग दिस गोल की पुढच्या 10 वर्षांमध्ये 10,000 झाडं आम्ही 30 फुटावरती वाढेपर्यंत त्यांची काळजी घेणार आहोत. म्हणजे हा गोल मी आता ओपनली एक्सप्रेस करतोय. आणि जेव्हा मी हा एक्सप्रेस केला ना, की एक सांगतो, जेव्हा तुम्ही स्वतःसाठी काही करता तर तेव्हा येस ती एक वेगळी गोष्ट असते. पण जेव्हा तुम्ही लोकांसाठी करता ती तर गोष्ट चांगली असतेच. पण जेव्हा तुम्ही ॲक्च्युली त्याच्याही पेक्षा जाऊन तुम्ही आपल्या नेचरसाठी, एन्व्हायरमेंटसाठी जेव्हा करता तेव्हा बरेचसे हात पुढे सरसावतात लोकांचे, आणि लोकंसुद्धा बरेचशी मदत करण्यासाठी येत आहेत. माझे स्वतःचे मित्र आहेत, माझ्या कॉलनीमधले फ्रेंड्स आहेत, फॅमिली आहे. सुशांत इज देअर, माय ओल CRC टीम इज देअर हु हॅज, म्हणजे म्हणतात ना की सर आप बोलो और हम लोग करेंगे.
तर आता ही मोहीम आणि इथून सुरुवात करणार आहोत. सर आता हे तुमचा हा उपक्रम तर खरंच छान आहे आणि तुमच्याबरोबर तुम्हाला ते पॉसिबल आहे की इतक्या लोकांना घेऊन या ठिकाणी प्लांटेशन करणं Yes, वगैरे हे yes. पॉसिबल आहे. पण तुम्ही स्वतः नवी मुंबईत राहता आणि तुमच्या आजूबाजूला जे जंगल वाढलंय कॉन्क्रिटीकरणाचं, याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? डेफिनेटली एक प्रोव्हिजन असायला पाहिजे होती आणि असते सुद्धा, पण बऱ्याचदा कॉन्क्रीट केल्यामुळे खाली जागा तशी राहत नाही आणि मोठी मोठी झाडांची सुद्धा तेवढी ग्रोथ होत नाही आहे. त्यामुळे मी आता रिसेंटली सिंगापूरला गेलो होतो आणि माझं लक्ष तिकडे बाहेरच्या गोष्टीकडे बघण्यापेक्षा सिंगापूरमध्ये जे विषुववृत्तावरती इक्वेटरवरती ती कंट्री आहे आणि आपल्याकडे जर इकडे आता 45 तापमान आहे आज मुंबईमध्ये, पण तिकडे ॲक्च्युली तापमान 40 आहे. त्यांनी 3 ते 4 डिग्रीने ते तापमान कमी केलेलं आहे, कारण जिथे जिकडे त्यांना दिसलं त्यांनी व्हर्टिकल प्लांटेशन केलेलं आहे. त्यांनी तशी त्याची प्रोव्हिजन केलेली आहे. मला असं वाटतं की ही तर प्रोव्हिजन असायलाच पाहिजे. ही तर जनजागृती आम्ही करणारच आहोत अवेअरनेस कॅम्पेनमधून, वेगवेगळ्या सोसायटीमधून. म्हणजे ही गोष्ट मी माझ्या स्वतःच्या सोसायटीपासून सुरुवात करणार आहे आणि केली आहे सुद्धा. पण ह्याची जनजागृती करणे की झाडं वाढवायची कशी. बऱ्याचदा आपण म्हणतो की झाडांना भरपूर पाणी द्यायचं असतं, पण ते रोज पाणी दिल्यामुळे झाडं ॲक्च्युली मरतात. तुम्हाला आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच घरातल्या झाडांना पाणी द्यायचं असतं, आणि त्यातून त्या झाडांचं वाढ खूप मोठी होते. मग सो बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे की इच्छा आहे करायची, पण त्याचं नॉलेज नाही आहे. सो हे नॉलेज मी गेल्या 1-2 वर्षापासून घेत होतो. बरेचसे एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत, फ्रेंड्स आहेत, तर त्यांच्याकडून मी थोडंसं एक नॉलेज घेतलं आणि मला तर असं वाटतं की लेट्स स्टार्ट युझिंग दिस नॉलेज ॲट अ मेगा लेवल. टीम आहे, मनी इज अ थिंग. याच्यासाठी पैसा पण लागेल, पण मला असं वाटतं की पहिल्यांदा माझ्या लीजरचा जो मी पैसा वापरतो तो मी पहिला वापरायला सुरुवात करेन. बऱ्याचदा लोक म्हणतात की झाडं आहेत पण जागा नाही आणि जागा आहे पण आम्हाला झाडं मिळत नाहीत. म्हटलं जे बघा, जागा पण आहे आणि झाडं पण आहेत, करण्याची इच्छा असायला पाहिजे. सो लेट अस स्टार्ट फ्रॉम मी मायसेल्फ फर्स्ट अँड देन आय वुड लाईक टू टेक द थिंग्स अहेड. तुम्ही ज्या पद्धतीने निसर्गाची काळजी घेता ती झाडं लावून घेता, पण बऱ्याच लोकांना हे आवड आहे पण त्यांच्याकडे कामामुळे वेळ नाहीये. सो अशा वेळी काय होतं की त्यांना झाडं लावता येत नाहीये, निसर्गाची काळजी घेता येत नाहीये, पण निसर्गाची हानी त्यांच्याकडून न झाली पाहिजे याच्यासाठी ते काय काय करू इच्छितात. म्हणजे आज मी सकाळी एका वृत्तपत्रामध्ये मी वाचत होतो, त्यांनी पण वर्ल्ड इन्व्हायरमेंट डे बद्दल आणि याच्याबद्दल लिहिलंय. तर त्याच्यामध्ये म्हटलंय की कोणी म्हटलं आम्ही टिश्यू वापरणं सोडलंय, कोणी म्हटलं आम्ही प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी बाहेरून घेणं बंद केलंय, प्लास्टिकच्या बॅग न वापरता कापडी बॅग घरून कॅरी केलं. सो तुम्ही काय सजेस्ट कराल की आता आपण कॉर्पोरेट ऑफिसमध्ये सगळे काम करतो, तिथे बसून एक 10-12 तास काम केल्यानंतर मी निसर्गाला कधी वेळ देणार आहे. सो तुम्ही एक स्मॉल स्टेप आपण ज्याला म्हणतो ते काय सजेस्ट कराल? ते मी असं म्हणतो की बेसिकली माझ्या मनात ही कल्पना आली होती की कधी करायचं. 10 ब्रँचेस आहेत CRCच्या, एव्हरीवेअर आय गो. आणि मग हे कसं. सो मी एक सांगतो तुम्हाला विक्रांत की बऱ्याचदा आपण आहे ना, सकाळचा टाइम आपण ठेवलेला असतो, एक्सरसाइज करणार, काहीतरी हे करणार, पण गेले 15 वर्ष मी ट्राय करतो पण ती एक्सरसाइज कधी झाली नाही. पण बिलीव्ह मी की मी नागपूरला जातो तेव्हा मी प्लांटेशन, एक व्हर्टिकल गार्डन आहे माझं बऱ्यापैकी मोठं आणि आजूबाजूला सुद्धा प्लांटेशन आम्ही करतो तिकडे. सो तिकडे जेव्हा ती सकाळी उठणं, म्हणजे आपल्याला उद्या ॲक्टिव्हिटी करायची म्हटलं ना तर सकाळी जाग येते आणि जाऊन करतो आणि म्हणजे केल्यानंतर थकवा नाही होत, एक सॅटिस्फॅक्शन होतं. आणि ती झाडं जेव्हा वाढतात, ती जेव्हा मुलांसारखी वाढतात ना, तेव्हा आपल्या मुलांना वाढताना बघून जशी एक आनंद येतो ना, तर झाडांना वाढताना बघून एक वेगळा आनंद असतो. त्यामुळे तो जे किक आहे ना, ती किक आहे आणि ती किक म्हणजे म्हणतात ना, ती तुम्हाला रात्री झोपून पण देत नाही आणि सकाळी लवकर उठवते सुद्धा. सो वेळ आहे, वेळ काढायचा नसतो, वेळ निर्माण करायचा असतो. तो होईलच आणि तो ऑलरेडी आय हॅव द प्लॅन इन माय माइंड अबाउट व्हेरियस थिंग्स की कशा प्रकारे गोष्ट करायची. आणि डेफिनेटली मी एकटा नाहीच आहे याच्यामध्ये. एक थिंक टँक असतो आणि त्याच्यानंतर मनी अँड पीपल आर इम्पॉर्टंट. सो आम्ही या माध्यमातून आम्ही गोष्ट डेफिनेटली वेळ आणि एनर्जी आम्ही क्रिएट करणार आहोत. म्हणजे हेच माझ्या मागचं महत्त्वाचं कारण असेल या गोष्टीचं. सर मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो, तो म्हणजे असा की आपण सगळे मानव आहोत, आपण सगळे कुठल्या ना कुठल्या कामामध्ये व्यस्त आहोत. म्हणजे कुठल्या तरी स्पर्धेमध्ये आपण लागलो की मध्ये पैसे कमवायचीच फक्त नसेल, वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये असेल. पण या सगळ्यांसमोर आपण एक विसरतो, ते म्हणजे आपण निसर्गाला कधी कधी चॅलेंज करतो. बरोबर. निसर्गाला आपण चॅलेंज करतोय की ठीक आहे, आम्ही झाडं तोडतोय, आम्हाला टोलेजंग इमारती बांधायच्या, तू आमचं काय करू शकत नाही, आम्ही समुद्रात कचरा फेकतोय, बऱ्याच गोष्टी करतोय. सो तुम्हाला असं वाटतं का की आपण निसर्गाला खूप हलक्यात घेतोय आणि त्या हलक्यात नाही, निसर्ग जेव्हा ते आपल्याला रिव्हर्ट करतो तेव्हा त्याच्यामध्ये निष्पाप लोकांचे बळी जाताना, म्हणजे भूकंप कधी होत आहेत, कधी पूर येतोय, मग याच्यामुळे
वाढचं शहरीकरण असू दे पण त्याचा फटका इतरच लोकांना बसतोय. सो हे निसर्गाचं चॅलेंजकडे तुम्ही कशा म्हणजे लोकांना तुम्ही काय अवेअर कराल हे निसर्गाला लाईटली घेतात म्हणून? म्हणजे आतापर्यंत तर आपण निसर्गाला लाईटली घेतच होतो, पण आता आपल्याला स्वतःला सुद्धा फटका बसायला लागला. मी सांगू इच्छितो की आता मुंबईचं तापमान हे जवळपास 45-50च्या आसपास जातं, जे कधीही कोणी बघितलं नव्हतं. मी एक गोष्ट नागपूरला बघितली होती. जेव्हा मी नागपूरमध्ये 5 वर्षापूर्वी गेलो होतो, तेव्हा 45 डिग्री तापमान होतं आणि मी आणि सुशांत वी वर जस्ट मुव्हिंग ऑन अ रोड आणि माझ्या नाकातून रक्त पडायला लागलं. मला स्वतःला कळलं नाही की नाकातून रक्त काय येतं. आणि मग लोक बोलले की तुम्ही दुपारी नागपूरला नाही फिरू शकत सर, तुम्हाला उष्माघातचा त्रास होतो. कारण मुंबईमध्ये आपण कसं जाऊ शकतो उन्हाळ्यामध्ये. मग मला कळलं की ॲक्च्युली हा उष्माघात म्हणजे काय असतो, नो. आणि देन एक्झॅक्टली. आणि आज आपण जर मुंबईला म्हणजे आता आपण AC मध्ये बसून बोलू शकतो पर्यावरणाबद्दल, पण आता अजून 2 ते 3 डिग्री वाढले ना तर हा AC काम करायचं बंद करेल. बिकॉज जेवढा AC आपल्याला आतमध्ये थंड देतोय ना, तेवढा तो बाहेर ग्लोबल वॉर्मिंग क्रिएट करतोय, तेवढा त्याचा कंडेन्सर गरम होतोय तिकडे बाहेर. ओके, त्यामुळे आपण फक्त स्वतःचा विचार करत होतो, पण नाव आता आपल्यापर्यंत यायला लागलेले आहे. म्हणजे मी सुद्धा लेटच आहे. एक काय होतं की मला माझ्या एका मित्राने सांगितलं की इफ यू आर डुईंग इट नाव यू आर ऑलरेडी लेट. तुम्ही जर आत्ता ही गोष्ट करत असाल तर तुम्ही ऑलरेडी लेट आहात. आणि मी काश्मीरला गेलो होतो, तिकडे मी बघितलं होतं, तिकडे एक मला खूप सुंदर एक फ्रेज दिसली होती की द लास्ट टाइम यू आर सपोज टू प्लांट अ ट्री वॉज 20 years बॅक, द नेक्स्ट टाइम इज टुडे. म्हणजे लास्ट टाइम जर तुम्हाला ट्री जर प्लांट करायची होती तर 20 वर्षापूर्वीच करायला पाहिजे होती. आणि जर नेक्स्ट टाइम जर त्याचं असेल तर आजच करा. नो. सो आय फील की वाय नॉट. म्हणजे नाव आय एम अर्निंग माय ब्रेड अँड बटर, आय एम अर्निंग enough for myself, for my family. So now remaining energy and remaining time I would like to devote it to some better cause. Definitely rehabilitation itself is a big cause, but rehabilitation मध्ये आपण habilitation आणि rehabilitation जर माणसांचं करतोय तर झाडांचं करण्यामध्ये मला असं वाटतं की फक्त 10% एनर्जी लागेल माझी, but I can create a wonderful things in this particular sector. तुम्ही ज्या पद्धतीने निसर्गाची काळजी घेताय किंवा झाडं लावताय स्वतः वेळ काढून आता जी तुमची ऍक्टिव्हिटीज चालू आहे त्याच्याबद्दल प्रेक्षकांना माहिती दिला तर खूप बरं. की आता आज पर्यावरण दिवस आहे म्हणून तर आपल्या ऍक्टिव्हिटीज सुरूच आहेत, पण वर्षातनं इतर वेळेस पण तुमच्या काही समाजोपयोगी कामं चालू असतात, त्याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या. बरोबर आहे. चाइल्ड रिहॅबिलिटेशन संस्था ही ऑटिझम किंवा जी मुलं डेव्हलपमेंटली बिहेवियर आणि लर्निंगमध्ये जी ग्रस्त आहेत, ज्यांना त्रास असतो किंवा त्यांच्या वयानुसार त्यांची वाढ होत नाही, तशा मुलांच्या रिहॅबिलिटेशनमध्ये कार्यरत आहे. आणि या संस्थेमार्फत बरेचसे पॅरेंट्स, बरेचसे टीम्स आपल्याला जोडलेले आहेत. सो आता रिसेंटली आपण पर्यावरण डेच्या दृष्टीने आपण गेल्या 10 दिवसापासून ही ॲक्टिव्हिटी सुरुवात केलेली आहे. वेगवेगळ्या सेंटर्समध्ये प्रत्येक मुलाला आम्ही एक झाड लावायला शिकवतो आणि त्यांना घरी द्यायला देतो. आणि बिलीव्ह मी विक्रांत, की जे मुलं बोलत नाहीत, ज्यांना समजत नाही आहेत, त्यांना हे कळतं की झाडाला पाणी जाऊन द्यायचं आहे. जवळपास 20 ते 25 पॅरेंट्सने आम्हाला येऊन मेसेज पाठवला आम्हाला, तो एक व्हिडिओ पाठवला की माझ्या मुलाला कळत नाही स्वतःचं जेवायचं, स्वतःचं म्हणजे बोलायचं, कुणा आमच्याशी समरस व्हायचं, पण त्याला हे कळलं की झाडाला जाऊन पाणी द्यायचं. खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे, खूप मोठी कॉम्प्लिमेंट. आणि जर आपण एका ऑटिझम मुलाला जर आपण प्रवृत्त करू शकतो तर आपण तुम्ही आणि मी, मला असं वाटतं की आपण डेफिनेटली खूप चांगल्या प्रकारे जाऊ शकतो या गोष्टीमध्ये पुढे. आणि आज आपण घनसोलीला सुद्धा एका ठिकाणी माझी टीम आज कार्यरत आहे. जवळपास 100 सॅपलिंग्स आज आपण वेगवेगळे जे इकडचे जे नैसर्गिकरित्या जगणारी जी झाडं आहेत, वड, उंबर, पिंपळ म्हणा, करंजी म्हणा, किंवा जी इकडे ह्या वातावरणात जगणारी झाडं आहेत तीच आपण लावणार आहोत, सुशोभनासाठी नाही. मी एक चूक केली, मी तुम्हाला सांगतो की मी लहानपणापासून मला सुशोभनासाठी झाडं आवडायची की मोगरा लाव, गुलाब लाव, पण मला आता ॲक्च्युली कळलेलं आहे की मोगरा आणि गुलाब ही तर गरजेची आहे तुमच्या घरासाठी, पण मी सांगतो की कमीत कमी पाण्याने जगणारी झाडं जी आपल्याला उन्हाळ्यामध्ये दिसतात, उदाहरणार्थ बोगनवेला, हे झाड बोगनवेलाची कागदी फुलं असतात, ती ॲक्च्युली कमीत कमी पाण्यामध्ये जगणारं झाड आहे आणि ते तेवढंच चांगल्या प्रकारे वाढणारं पण झाड आहे. वड लावा, पिंपळ लावा, किंवा अशा प्रकारची झाडं लावा ज्यांना पाणी कमी लागतं आणि ते तेवढ्याच चांगल्या प्रकारे ऑक्सिजन आणि गोष्ट देतात. इनडोअर लावा, आउटडोअर लावा, व्हर्टिकल लावा, हॉरिझॉन्टल करा, तुम्हाला जशा प्रकारे तुम्हाला वृक्षारोपण करता येईल त्या प्रकारे करा. गाईज, आपण ऑलरेडी लेट आहोत. ऑलरेडी द ग्लोबल वॉर्मिंग हॅज स्टार्टेड
शोईंग इट्स प्रॉब्लेम आता तो लोकांपर्यंत येत होता, रस्त्यावरच्या लोकांपर्यंत येत होता, पण आता आपल्या घरापर्यंत सुद्धा ग्लोबल वॉर्मिंग आता हॅज स्टार्टेड शोईंग इज इफेक्ट्स. सो वी आर ऑलरेडी लेट. सो इफ यू आर डुईंग इट नाव, लेट्स डू इट ॲट अ मेगा लेवल. प्रत्येक व्यक्तीने ॲटलिस्ट 2 तरी झाडांना जगवायला पाहिजे. आणि नुसती छोटी छोटी नाही, पण मोठ्या झाडांना घेऊन पाणी टाका आणि मोठ्या झाडांचं फक्त हे घ्या. जर मी अजून एक सांगतो की जगामध्ये जर कॅनडामध्ये बघायला गेलं, US मध्ये बघायला गेलं, एका माणसाच्या मागे जवळपास 300 झाडं आहेत. म्हणजे 300 झाडांचं झाडं आहेत. एक माणूस पकडलं तर 300 झाडं आहेत. भारतामध्ये एका माणसाच्या मागे फक्त 2च झाडं आहेत. म्हणजे दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. आपण जेवढा ऑक्सिजन वापरतो, जेवढा आपण हे वापरतो, ते झाडाच्या कित्येक पटीने जास्त आपण वापरतो आहोत. सो बी अवेअर. नाहीतर बऱ्याचशा मोठ्या मोठ्या कॉन्क्रीटच्या सिटीज आहेत, ते आपल्याला खाली करून आहेत ना, आपल्याला कुठेतरी गावाला जाऊन राहावं लागेल अजून 4-5 वर्षात जर अशीच जर परिस्थिती राहिली तर. सो जागो भारत जागो. आपल्या भारत ह्या देशाला जर हजारो वर्षांपासून भरपूर जास्त बाहेरून लोक आले, ते लुटून घेऊन गेले, तरीसुद्धा आज भारत देश जर जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आहे, कारण तो आपल्या नैसर्गिक संपत्तीमुळे आहे. आणि जर नैसर्गिक संपत्ती ही म्हणजे हेच सगळं नद्या, झाडं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपलं पर्यावरण आहे, त्यातूनच आपण आपली नैसर्गिक संपत्ती आपण अजूनही शाबूत ठेवलेली आहे. आणि शाबूत का ठेवलेली? कारण आपल्या संस्कृतीमुळे. बऱ्याच वर्षांपासून, हजारो वर्षांपासून आपण वटपौर्णिमा करतो. आपण 5 फुलांची, आम्ही लहानपणी जायचो आणि 5 झाडांची 5 पानं घेऊन या आणि ती कलशाला लावा. परत फुलं आणा, फळांची पूजा करा, सुपारी आणि ते पान ठेवा. ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? ह्या सगळ्या गोष्टी तेच आहेत जे पर्यावरण, जे आपल्या आधीच्या पिढींना कळलं होतं की हे पर्यावरणच खरी संपत्ती आहे. आणि ही संपत्ती एवढी अतोनात आहे की घेऊन गेल्यानंतर सुद्धा भारत आज श्रीमंत आहे, कारण ह्या पर्यावरणामुळेच आहे. हे कुठेतरी आपण अर्बनायझेशनमध्ये, कुठेतरी आपण पैसा कमवण्याच्या नादात, सिटीज बनवण्याच्या नादात आपण कुठेतरी विसरतो आहोत. आणि ही गोष्ट आपण विसरलो नाही पाहिजे, संस्कृती विसरलो नाही पाहिजे. सो पर्यावरण हीच आपल्या पूर्ण देशाची संस्कृती आहे. आणि त्या संस्कृतीनुसारच आपण जर चाललो, तर मला असं वाटतं की अजून हजारो वर्ष भारत देश हा तेवढाच श्रीमंत राहील आणि आपणही शाबूत राहू. सो दॅट इज द बिगेस्ट होप आय फील, दॅट वी हॅव टू सर्वाईव्ह. अँड फॉर सर्वायवल पैशापेक्षा मला असं वाटतं की ऑक्सिजन आणि तो म्हणजे म्हणतात ना, ती हवा ती जर चांगली असेल तरच आपण सर्वाईव्ह करू शकतो, आपण आणि आपल्या पुढच्या पिढ्या. तर मला असं वाटतं की वी हॅव टू डू दिस. आज पर्यावरण दिवस आहे. सो सरांनी जी काय माहिती दिली, आपल्याला माहिती आहे की आपण मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये राहतो, आपण धावपळीचं आयुष्य जगतोय, पण या सगळ्यामध्ये कुठेतरी आपण निसर्गाचा देणं लागतोय हे कुठेतरी आपण विसरतो. खरं पाहता तर जगण्यासाठी जितकी पैशांची आवश्यकता आहे हे या पिढीमध्ये, पण मात्र सर निसर्ग पण आपल्याला तेवढं देतो की जे तुम्हाला जगण्यासाठी कमीत कमी गोष्टींमध्ये कसं जगू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला सकाळी ब्रश करण्यासाठी पण आपण काडीचा वापर आधी करायचे, त्याच्यानंतर आपण भाजीपाला पण पिकवू शकतो, फळं पिकवू शकतो जे आपल्याला पोटासाठी आवश्यकता असतात. अशा बऱ्याच गोष्टी निसर्गच आपल्याला देत असतो. म्हणतात तर भारत हा पहिल्यापासून आणि शेवटपर्यंत कृषी प्रधानच देश आहे, जो साऱ्या जगाचा पोशिंदा आहे. तर निसर्गाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन या पर्यावरण दिनानिमित्त आपण बदलूया. सर धन्यवाद. मुंबई आउटलुकला तुम्ही वेळ काढून माहिती दिलात.